नमस्कार, माझं नाव राहुल टाक. माझी वाईफची डिलिव्हरी 3 हॉस्पिटलला झाली. 15 वर्षानंतर डिलिव्हरी झाली, पण त्याच्यामध्ये पण 3दा मिसकॅरेज झाला. 15 वर्षानंतर मला बेबी गर्ल झालेली आहे. हा सण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. फर्स्ट टाइम आता 2026 ते पहिल्यांदा राहिल्या आणि नंतर आम्ही बघितल्यानंतर की पॉझिटिव्ह होती प्रेग्नन्सी. तर नंतर आम्ही प्लॅन केला घरच्यांनी की गावी शिफ्ट करायचं. गावी पूर्ण माझी फॅमिली आणि वाईफला पण मी शिफ्ट केलं. तिकडे मग त्याची ट्रीटमेंट स्टार्ट झाली. ट्रीटमेंट त्याने 2-3 महिने तिथे ट्रीटमेंट स्टार्ट केली. तिथे खूप थंडी होती. थंडीमुळे त्याला खूप जास्त त्रास झाला आणि त्याला ऑलरेडी हार्टचा इश्यू होता. हार्टच्या इश्यूमुळे त्याचा वॉलचा ऑलरेडी आपण BME केलेली आहे. तो हाय रिस्क प्रेग्नन्सी होती. तर तिकडचे हॉस्पिटलला पण त्यांनी ॲडमिट केलं. 7 दिवस ॲडमिट होती. ॲडमिट असताना मग डॉक्टरांनी इको वगैरे केला. तर वॉलमध्ये थोडे चेंजेस दिसले. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चांगले डॉक्टरकडे रेफर करा. मग त्यांनी सांगितलं की मोठ्या हॉस्पिटलला तुम्ही दाखवा. नंतर मग आपले इथे डॉक्टर संदीप अग्रवाल सरांशी डिस्कस केलं. संदीप अग्रवाल सरांची ओळख होती दिल्लीचे हॉस्पिटल फॉर्टिस हॉस्पिटलला. तिकडे मोठे डॉक्टर होते कार्डिओलॉजिस्ट, ज्यांची अपॉइंटमेंट 6 महिन्यापर्यंत भेटत नाही. तर त्यांची अपॉइंटमेंट संदीप सरांनी मला 1 दिवसात करून दिली. त्यांच्याकडे गेलो, एकदा अपॉइंटमेंट घेतली, त्यांना दाखवलं. त्यांनी पण हे सजेस्ट केलं की वॉलचं आपल्याला सर्जरी करायला लागेल. पण त्याची तब्येत खूप जास्त खराब होत गेली. थंडी वाढत चालली होती आणि नंतर मग मी इकडे आणि ती वाईफ तिकडे, डिसिजन कोण घेणार. नंतर मग इथं मी निखिल सरांशी, डॉक्टर निखिल वर्गे सर, डॉक्टर राकेश श्रीमाळे सरांशी बोललो. नंतर मी हे डिसाईड केलं की वाईफला इथे शिफ्ट करायचं. मग 1 दिवसात मी दिल्लीला जाऊन वाईफला इकडे घेऊन आलो. त्यांना इथे निखिल सरांच्या अंडर, डॉक्टर निखिल वर्गे सरांच्या अंडर ॲडमिट केलं. डॉक्टर राकेश श्रीमाळे सरांच्या अंडर त्यांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर आपले डॉक्टर दीपा काला मॅम होते. त्या अंडर ट्रीटमेंट त्यांनी मेडिसिनवरती कंटिन्यू केली. हार्टची सर्जरीची गरज नाही पडली आणि खूपच चांगली ट्रीटमेंट डॉक्टर निखिल सरांच्या अंडर झाली. मग निखिल सरांचा खूप सपोर्ट होता मला. डॉक्टर निखिल वर्गे सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि ते माझ्यासाठी खूप हे होते की ते दिवस रात्रभर त्यांच्याकडे येऊन त्यांनी बघितले पेशंटला. 3दा ॲडमिशन झालं, म्हणजे 3दा डिस्चार्ज झाला, 3दा ॲडमिशन केलं. सारखा त्रास की हाय रिस्क प्रेग्नन्सी होती. ॲडमिशन केलं, हे सगळी गोष्टी झाली होती. राकेश सरांची पण ट्रीटमेंट चालू होती पुढे. दीपा मॅडमनी पण खूप सपोर्ट केलं. दीपा मॅडमचा पण खूप मोठा सपोर्ट होता. डॉक्टर निखिल वर्गे सर माझ्यासाठी गॉड आहे, जे देवाच्या रूपमध्ये त्यांना मी आजची डेटमध्ये त्यांना माझ्यासाठी देव आहे, ते देव माणूस. त्याच्यामुळे माझी वाईफ पण व्यवस्थित आहे आणि बच्चू पण आता रिकवर झाले. डॉक्टर मनीषा मॅडमच्या अंडर बच्चू ॲडमिट आहे NICU मध्ये. बच्चूचं पण आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्या व्हेंटीवर होतं बच्चूचं व्हेंटिलेटर पण निघालं आहे, ऑक्सिजन पण निघालेलं आहे. आता काही दिवसात बच्चूचा पण डिस्चार्ज होईल. मनीषा मॅडमनी पण खूप मोठा सपोर्ट दिला मला आणि सगळे माझी टीम्स, बाकीचे स्टाफ्स, हे नर्सिंग स्टाफ नी पण खूप सपोर्ट केला. RMOनी पण खूप सपोर्ट केलं. TPA डिपार्टमेंटनी पण खूप सपोर्ट केला मला आणि बाकीचे रोहिणी मॅडमचा पण खूप सपोर्ट होता. श्वेता मॅडमचा पण खूप सपोर्ट होता आणि दुसरं डॉक्टर अपर्णा मॅमचा पण खूप मोठा सपोर्ट होता मला. अजून एक सांगायचं आहे की एक टेस्ट सांगितली होती हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये. एक ब्लड टेस्ट केलं होतं, पण ते हाय रिस्क निघालं. हाय रिस्कमध्ये निघाल्यानंतर डॉक्टर दीपा काला मॅमने एक टेस्ट सांगितलं आणि टेस्ट स्कॅन. मग ते आपल्याकडे स्कॅन होत नाही, मग ते बाहेर जाऊन खूप कॉस्टली होतं टेस्ट. ती 35,000च्या वरती टेस्ट होती. नंतर बाहेर माया सरांचे रेफरन्सनी मग तिथे जाऊन मी ती टेस्ट केली. त्यांनी खूप डिस्काउंटमध्ये त्यांना मला टेस्ट करून दिली. ती टेस्ट खूप महत्त्वाची होती. त्याच्यामध्ये हे कळत होतं की बच्चूचा कसा पुढे, म्हणजे प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकतो का नाही करू शकत. खूप मोठं डिसिजन होतं. तेव्हा पण मी खूप घाबरलो होतो. माया सरांनी मला खूप मोठा सपोर्ट दिला. सगळ्यांनी मला खूप मदत केली. त्यांचे खूप मी आभार मानतो. थँक्यू.